नवी दिल्ली पाठोपाठ मुंबईतही अत्याधुनिक बिहार भवन बांधलं जाणार आहे। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरती बिहार भवनची भव्य 30 मजली इमारत बांधण्यास परवानगी मिळाली आहे आणि यासाठी 314 कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। अत्याधुनिक इमारतीत सरकारी अधिकारी, बिहार सरकारचे विशेष अतिथी यांची सोय असेल। तसंच बिहारमधून मुंबईत उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचीही सोय इथे करण्यात येईल आणि त्यासाठी 240 बेड्सची डॉर्मिटरी बनवली जाईल। सरकारी बैठका आणि कार्यक्रमांसाठी 72 सीट्सचा अत्याधुनिक कॉन्फरन्स हॉल, 233 वाहनांसाठी पार्किंगची सोयही असेल। दरम्यान बिहार भवन बनवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी घेतली आहे, तर भाजपच्या नवनाथ बन यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे। आम्ही देणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ती 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत, तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं। काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते, मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का? महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका। राज्य आपलं, देश आपला एक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय करणं आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.